नमस्कार, मी चारुशीला शिंदे आपल्या चॅनल चारू मिक्स मध्ये तुमचे स्वागत करते। आज आपण चटणीचं प्रीमिक्स बघणार आहोत। बरेचशी मुलं हॉस्टेलमध्ये राहतात आणि काही कामानिमित्त बाहेर राहतात, त्यामुळे काय होतं, बऱ्याचशा मुलांना घरी स्वयंपाक करायला वेळच मिळत नाही, तर बाहेरचं खाऊन खाऊन कंटाळतात। अशा वेळेला तुम्ही आपल्या मुलांना हे चटणीचं प्रीमिक्स घरून बनवून देऊ शकता आणि ते मुलं महिना दीड महिना ही चटणी तिथं खाऊ शकता। तर हे प्रीमिक्स कसं बनवायचं आणि याच्यापासून चटणी कशी बनवायची ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर हे चटणीचं प्रीमिक्स बनवण्याकरता काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। त्याकरता आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी पुदिन्याची पानं, जे निवडून स्वच्छ धुवून वाळवून घेतले। वाळवून म्हणजे पूर्ण वाळवलं नाहीये, याचं पाणी वाळवून घेतलंय। एक वाटी कोथिंबीर, ही पण निवडून पाण्यातून धुवून नितरवून स्वच्छ कोरडी करून घेतली। एक छोटी वाटी 4 टेबलस्पून डाळवं आहे इथं। 2 टेबलस्पून शेंगदाणे हे भाजून घेतलेले एकदम मंद आचेवर। तुम्हाला आवडेल तशी हिरवी मिरची घ्या, मी इथं 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता। 1 इंच आल्याचं तुकडं आहे आणि यात अजून थोडेफार मसाले लागणार आहेत। तर चला वळूया चटणीच्या प्रीमिक्स कडे, ते कसं बनवायचं। त्याकरता मिक्सरचं एक मी भांड घेतलंय, यामध्ये हे पुदिन्याचे पानं, यात पाण्याचा अंश राहता कामा नये, निवडून छान धुवून घेतले आणि पेपरवर मी कोरडे करून घेतले, त्यामुळे ते असे दिसताय। कोथिंबीर सुद्धा मी निवडून स्वच्छ करून धुवून पेपरवर वाळवून घेतली, यात पाण्याचा अजिबात अंश नाहीये। यात पाण्याचा अंश राहिला तर चटणीचं प्रीमिक्स टिकणार नाही, ते खराब होईल। अर्धी वाटी पुदिना, 1 वाटी कोथिंबीर, 4 मोठे चमचे डाळवं, 2 मोठे चमचे शेंगदाणे, 5 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचं तुकडं चिरून घातलंय। आता यामध्ये आपल्याला अर्धा मोठा चमचा काळं मीठ, अर्धा मोठा चमचा साधं मीठ, आम्ही इथं सेंधव मीठ टाकतीये, तुम्ही साधं मीठ सुद्धा टाकू शकता। 1 मोठा चमचा आमचूर पावडर किंवा तुम्ही चाट मसाला सुद्धा घालू शकता। आता यामध्ये मी लिंबू का नाही पिळले, लिंबू याच्याकरता नाही पिळलंय कारण लिंबूच्या रसामुळे चटणी खराब होऊ शकते। आणि यात चवीनुसार थोडेसे साखरेचे दाणे, तर तुम्ही पाव चमचा सुद्धा साखरेचे दाणे टाकू शकता किंवा चिमूटभर साखरेचे दाणे। आता हे सगळं साहित्य आपण पाणी न घालता कोरडस छान बारीक पावडर करून घ्यायचे। तर आता मी हे वाटून घेते किंवा पावडर करून घेते। हे बघा, छान चटणी बिगर पाण्याची वाटून तयार आहे। हे आपलं चटणीचं प्रीमिक्स तयार आहे। आता तुम्ही म्हणाल हे भरपूर ओलं दिसतं, हे मी तुम्हाला ताटात काढून दाखवते। आता हे प्रीमिक्स तुम्ही असंच ताटात पसरवून पंख्याखाली वाळवू शकता कोरडं होईस्तोपर्यंत, किंवा ताटात पसरवून वरतून कापड बांधून उन्हात ठेवू शकता 1-1.5 तास, किंवा तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असला तर मायक्रोवेव्ह मध्ये 5 ते 10 मिनिटं मायक्रोवेव्ह केल्याने हे छान कोरडी होऊन जाईल, एकदम पिठूळ होऊन जाईल, पूर्ण पीठ होऊन जाईल। आणि मग याला एअरटाईट बर्नीत भरून ठेवल्यावर हे प्रीमिक्स तयार आहे। आता हे बघा, हे असं छान कोरडं केलं की
आपलं प्रीमिक्स तयार आहे. आता हे प्रीमिक्स पासून चटणी कशी बनवायची, तर तुम्हाला किती चटणी बनवायची त्या हिशोबाने वाटीत प्रीमिक्स घ्यायचं. तर इथं मी 1 चमचा प्रीमिक्स घेते अशा प्रकारे. आणि यात ज्या चमच्याने आपण प्रीमिक्स घेतलंय त्याच चमच्याने आधी 2 चमचे पाणी घालूया. पाणी लागलं तर मग परत घालूया. हे बघा, मी 1 चमचा प्रीमिक्स मध्ये 2 चमचे पाणी घातले आणि ही चटणी तयार आहे. आता ही चटणी तुम्ही सँडविचला लावू शकता, चपातीला लावू शकता, पराठ्याला लावू शकता, कशासोबतही खाऊ शकता, पाव सोबत खाऊ शकता, ब्रेड सोबत खाऊ शकता. आणि याचं जे प्रीमिक्स आहे, हे प्रीमिक्स तुम्ही एअर टाईट डब्यामध्ये भरून 1 ते 1.5 महिने आरामात चालतं ठेवू शकता. आपल्या मुलांना देऊ शकता किंवा घरी पण बनवून ठेवू शकता. गडबडीच्या वेळेला हे कामाला येतं. जी सुकी भेळ आपण करतो त्यामध्ये सुद्धा ही कोरडी आपण चटणी वापरू शकतो. किंवा या चटणीच्या प्रीमिक्स पासून तुम्ही छान चटपटीत मसाला चटणी पराठा सुद्धा बनवू शकता. आता ह्या चटणीपासून वेगवेगळे काय पदार्थ बनतात ते मी तुम्हाला बनवून दाखवेन. तर अशा प्रकारची चटणी तुम्ही घरी करून बघा. हे चटणीचं प्रीमिक्स तुम्हाला कसं वाटलं, तुम्ही केल्यावर कसं बनलं हे मला कमेंट्सद्वारे कळवा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक केल्याने माझे पुढचे येणारे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला कळेल. व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद.